मित्रांनो, माझं नाव गजानन हनुमंत वाघमारे, महाराज पुसदकर. मी तुम्हाला अशी एक औषधी सांगत आहे की ती औषधी जनावरांसाठी आणि माणसांसाठी पण खूप उपयोगी आहे. आणि कसं आहे, जंगलामध्ये हे औषध भरपूर ठिकाणी भेटते आणि तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. कारण तर ही औषधी पुरातन जन्मापासून चालत आहे. जे आदिवासी जे लोक होते तर असल्या वनस्पतींचा फायदा घेत होते आणि त्याचा भरपूर लाभ घेऊन सगळ्या जनावरांना याचा आराम पडत होता. पहिले जे लोक जे होते ते अशा जनावरांना काही झाल्याच्या नंतर तर दवाखाना नसायचा, तर त्याच्यानंतर हे असल्या वनस्पतीचा लाभ घेऊन ते जनावराला ठीक करत होते. मित्रांनो, हे आहे सिसमचं झाड. बघून घ्या मित्रांनो, हे असं झाड भरपूर मोठं असते आणि याला असे पैशासारख्या आकाराचे पानं असते आणि हे खूप भरपूर ठिकाणी मिळणारं झाड आहे मित्रांनो. तर हे कोणत्याही जनावराला जर संडास लागली असेल, शेळी, बकरी किंवा गाय, कुठलं बी मोठं जनावर असेल, त्याला जर भरपूर संडास लागत असेल, पावसाळ्यामध्ये ते कवळा गवत खाऊन त्याला खूप भारी संडास लागते, तर तशा जनावरांना या झाडाचा, या पाल्यांचा रस पाजला तर तुम्हाला त्या जनावरांना लगेच लाभ मिळते. मित्रांनो बघून घ्या, हे असे पैशाच्या आकाराचे पानं असते आणि हे पानं सगळे जर तुम्ही जर कुटून जर अर्धा गिलास 1 गिलास रस जर बॉटलमध्ये टाकून जर तुम्ही जनावराला जर पाजला तर त्या जनावराला लगेच 3 दिवसाच्या अंदर याचा लाभ भेटते. तर मित्रांनो बघून घ्या, या झाडाला सिसम असे म्हणतात. बघून घ्या मित्रांनो, असे याचे पानं असतात आणि हे पानं कुटून जर त्याला बॉटलमध्ये टाकून जनावराला जर पाजले तर लगेच जनावराला आराम मिळते. मित्रांनो लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच औषधी तुम्हाला मी सांगत राहील आणि तुम्हाला कोणत्या बिमारीवर जर औषध लागत असेल, सगळं तुम्हाला मी लगेच सांगून देईल मित्रांनो. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.